संदीप भाऊ काय सांगाल शिवसेना मधून तुम्ही आता शरदचंद्रजी पवार गटात आलाय, उमेदवारी अर्ज दाखल केलाय, काय भावना आहे? गेले अनेक वर्ष मी महाविकास आघाडी म्हणून काका साहेब चव्हाण असतील आणि ताई इंगळे असतील यांच्यासोबत काम केलेलं आहे. आदरणीय पवार साहेब या विभागाच्या खासदार संसदरत्न सुप्रियाताई सुळे, माननीय अजितदादा पवार यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला या प्रभागातून उमेदवारी दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. कोणत्या मुद्द्यांच्या आधारे निवडणुकीला सामोरं? आपण पाहिलं असेल पलीकडच्या भागात एनडीए रोडला मंडईचे प्रश्न आहेत, ड्रेनेज लाईनचे प्रश्न आहेत, खडकवासला भागात म्हणले तर ट्रॅफिकचे प्रश्न आहेत, डंपरचे प्रश्न आहेत. आताच काकांनी सांगितलं की टॅक्सचे प्रश्न आहेत. या संदर्भात आम्ही लढा देणार आहोत. नागरिकांना काय आवाहन करा? नागरिकांना आवाहन करेल की जी काही आघाडी झालेली आहे त्या आघाडीला प्रचंड बहुमताने विजयी करावी. मी नागरिकांना आवाहन आमचे सहकारी यांनी सांगितलं की गेले अनेक वर्ष आम्ही महाविकास आघाडी म्हणून काम करतोय. मग त्यांनी लोकसेवेला मदत केली होती, विधानसभेला मदत केली होती. आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, या विभागाचे असणारे पानरे सचिन जायर साहेब असतील, युवा नेते आदरणीय आदित्य साहेब असतील, या सर्वांचा सोडून येताना निश्चितपणे त्यांना असेल, परंतु त्यांचे विचार त्यांच्यापाशीच आहेत. हे इथपर्यंत निश्चितपणानं या विचाराशी सहमत होऊन एक विकास साधण्यासाठी आणि एखाद्या पॅनलचा समतोल लावून आपल्याला जर चांगल्या पद्धतीचं यश मिळत असेल तर थोडासा त्यांनी त्याग केलेला आहे. मी निश्चितच अनेक शिवसैनिकांचं कदाचित मन दुखवलं असेल तर मी त्यांची माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. परंतु असे असणारे समर्थक या पक्षाचे ते चांगले काम करणारे आहेत, लोकांची सेवा करणारे आहेत. असं एक नेतृत्व आमच्या बरोबर आलं तर दुग्ध शर्करा योग आहे. या भविष्य काळामध्ये एक अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांना असं कधी वाटणार नाही की आम्ही वेगळ्या पक्षातून इथं आलोय. आमचे सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते असतील, आमचे सहकारी असतील, त्यांना अगदी आजच नाही तर अनेक वर्षापासून आमच्या बरोबर आहेत. या दृष्टीने त्यांना सन्मान या ठिकाणी दिला जाईल. याच्यामध्ये अनेकांनी चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं. आमचे ताते आहेत, सगळे बापूसाहेब आहेत, अण्णा आहेत, त्र्यंबक अण्णा आहेत, या सर्वांनी चांगलं केले. त्यांच्याकरता धन्यवाद.